4 ओव्हर तुम्हाला 18 मिनिटांमध्ये संपूर्ण करायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला अतिरिक्त खेळाडू बाउंड्री पासून आतमध्ये घ्यावा लागणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल अतिरिक्त स्वरूपाचा वाईड आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो टप्पा पडतोय, पडल्यानंतर लेग स्पिनचा प्रयत्न राहतोय गोलंदाज भावेश याचा, जम्बो मराठा वॉरियर्स. तर दुसऱ्या दिशेला आपण कोकण नगर गोविंदा पथक पाहतोय. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, पंच सांगता स्थिर स्थगित उभे आहेत की पहिला लिगल बॉल आलाय मॅच मधला. जम्बो आणि त्याच्या विपक्षात आपण कोकण नगर गोविंदा पथक या दोन्ही मराठी टीम्स मध्ये ही मॅच पाहतोय. हलक्या हाताने बॉलला पुश करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता. झेल कंप्लीट केली जाते की काय असा विचार, पण खेळाडू थोडासा दूरवर होत आहे. सिंगल इथे देखील मिळणार आहे. त्या सिंगलच्या साईने धावफलक पुढे जात आहे. याही वेळेस अगदी आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, ऑफस्पिनचा प्रयत्न केला होता गोलंदाजांनी. प्रचंड ऑफस्पिनच्या बाहेरची पिचिंग तिकडनं सर्व आतमध्ये बॉल आलाय आणि एक धाव इथे देखील कंप्लीट केली जाते. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टन अँड डिलिव्हर. बॉल सरळ चाललाय बाहेर, येतोय आणखी एक मारतोय आणि मॅच मधला हा पहिला वरूनच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा कोकण नगर गोविंदा पथकाच्या पहिला येतोय षटकार. पुढचा बॉल आतमध्ये आलाय, अगदी गिरकी घेत असताना बॉलवरती वळणही तेवढंच अपेक्षित होतं. ते अपेक्षित वळण त्याला मिळते. बॉल आतमध्ये येतोय, सिंगल आहे. त्या सिंगलच्या साईने धावफलक पुढे. याही वेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, शॉट फसला जातोय कारण त्या मोहाला आवरणं देखील तेवढंच गरजेचं. रेंजचा बॉल होता आणि रेंज मधल्या बॉलला तुम्हाला अगदी समोर खेळण्याची आवश्यकता आहे. थोडासा इनसाइड आउट, थोडीशी जागा जास्ती बनवली, कव्हर रिजनवरती खेळण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि 11 धावा लागल्या धावफलकावरती, एक विकेटही गेली आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज जम्बो, आपल्याला विनंती आहे. टीम जम्बो आपल्याला विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा. षटकाच्या ब्रेकमध्ये आपल्याला किमान 20 ते 25 सेकंदामध्ये ती ओव्हर चेंज करणं गरजेचं आहे. मॅच बॉल आलाय.
पहिलाच बॉल लक्ष्यमच्या बाहेर, सिंगल, वाईट येईल. वाईटच्या स्वरूपाने अतिरिक्त स्वरूपाची ती 100ची धाव धावफलकेवरती ऍड होईल. 5 ओव्हरची मॅच आहे. या स्पर्धेवरती देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आजचा दिवसही तेवढा महत्त्वाचा होता. जर व्ह्युअरशिपचा विचार केला तर 15 ते 20 हजारहून अधिकच्या प्रेक्षकांनी आजपर्यंत भेट दिलेली आहे. आजच्या दिवसात भेट दिलेली आहे. इथे देखील ड्राईव्ह केल्या बॉलला, वा, देखना फटका पाहायला मिळतो आपल्याला. अगदी पारदर्शक देखना फटका. नो आहे, नो +1, 2 धावा इथे ऍड होतील. इथे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली कॅच, विकेटचं पतन. आणखी एक झटका लागतोय कोकण नगर गोविंदा पथक या संघाला. 2 विकेट्स गेल्यात आतापर्यंत. 14 धावा धावफलकावरती लागल्या, 2 विकेट्स गेल्यात. चला थोडंसं स्पीड अप करा प्लीज. बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर रितेश यांना आपण पाहतोय. इथे देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न राहतोय. आणि इथे देखील आपण पाहिलं तर सिंगलची धाव धावफलकीवरती ऍड होईल. चांगली धावफलक इथे उभारण्याचा प्रयत्न राहिला. प्रथमतः आपण पाहतो तर तो षटकार आला, पण तिकडनं तुम्हाला ती संयमी पारी खेळण्याची आवश्यकता आहे. इथे देखील ती सिंगल मिळाली आहे. रितेश स्ट्रायकिंग एंडवर. इथे देखील अगदी थोडंसं पुढे सरसवल्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल करण्याचा प्रयत्न. बॉल अंगाला पायाला आदळतोय. आदळल्यानंतर इथे सिंगल मिळणार. सिंगलच्या साईने धावफलक आता पुढे 17 धावांवरती धावफलक आता येऊन पोहोचलेला आहे. स्पीडअप करण्याची आवश्यकता आहे, कारण तुम्हाला 18 मिनिटांमध्ये दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये तुम्हाला हा सामना संपवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. इथे देखील हा बॉल लीव केलाय, पण पाहूयात लीव केलाय तो गुड लीव आहे की नाही आहे. येस, इट्स अ गुड लीव. पंच थोडंसं वळण घेतात, आमच्या दिशेला फिरतायत, दोन्ही हात समांतर करतायत आणि वाईट बॉल येतोय. अगदी दुपारच्या सत्रामध्ये ती चर्चा सुरू होती. म्हणजेच आमचे पद्मनाभन प्रभू बाबू सरांसोबत ती चर्चा सुरू होती. भरपूर मेहनत घेतली जाते या स्पर्धेमध्ये. खेळाडूंची तेवढीच मेहनत आहे, त्यासोबतच आमच्या पंचांचीही तेवढीच मेहनत आहे. सगळ्याच पंचांचं कौतुक आहे, कारण बऱ्याच गोष्टी मित्रांनो तुम्हाला ते नाव त्रिलोकावरती पाहायला मिळतं, त्या नावाचा झेंडा रुळताना पाहायला मिळतो. पण त्याचबरोबरीने तुम्ही किती मेहनत घेतली आहे, किती सॅक्रिफायसेस करतायत ना, ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि त्या सॅक्रिफायसेसमुळे, त्या घेतलेल्या मेहनतीमुळेच तुमचं नाव त्या शिखरावरती जात असतं. इथे देखील हलक्या हाताने बॉलला पुश केल्या. पंचांनी त्वरित नो बॉल सांगितलं. नो +1, 2 धावा ऍड होतील. सिंगल डबल्सवरती आता थोडंसं कॉन्सन्ट्रेशन. सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न प्रत्येक बॉलवरती राहतोय.
यावेळेस देखील हलक्या हाताने बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि दिशा दाखवली आहे, चांगली दिशा दाखवली. सिंगल इथे देखील मिळणार आहे. 5 बॉलचा खेळ झाला, 21 धावा लागल्या धाव फलकावरती. शेवटचा बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा सुरू आहे. तर त्याच दरम्यान आपण पाहतोय ना की ही महत्वाची मॅच आहे. पहिली मॅच तेवढीच महत्वाची आहे. ग्रुप डी इथे आणखी एक नो बॉल पंचांनी घोषित केलाय, पण विकेट डोक्यामध्ये असणार आहे. नो आहे, विकेट मिळते, महत्वाची विकेट. वरुणला परतावं लागणार आहे. वरुण खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिला, त्याला देखील आता तंबूच्या आशेला परतावा लागणार आहे. मोठी विकेट आहे, मॅचची सगळ्यात महत्वाची आहे ही गोल्डन विकेट जात आहे. कोकण नगर गोविंदा पथकाला लागतोय आज खूप मोठा झटका. हे सावरणं गरजेचं होतं. सिंगल कुठेही ऑन नव्हती, ही रिस्की धाव होती, नकारलं आणि वरुण बॅक टू द डगआउट. आणखी एक वाईट बॉल आला, पण ह्या चुका करणं ही इथून टाळावं लागणार आहे. तिसरं षटक सध्या तरी मार्गस्थ आहे. भावेश ठाकूर येतोय बॉलिंग ट्रॅकवरती, पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. इट्स अ नो बॉल. भावेश ठाकूर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तरी. आपण अगदी चाळींचं रूपांतर बिल्डिंग मध्ये झालं, मग त्या बिल्डिंगचं रूपांतर मोठ्या मोठ्या टावर्स मध्ये झालं, पण तरी अजूनही मुंबई नगरीमध्ये आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं ते वर्षातनं एकदा एकत्रित येणं, सत्यनारायणाची पूजा करणं आणि त्याचं स्वागत करणं आणि त्याचं असं सेलिब्रेशन करणं. सध्या तरी बाजूला त्या सोसायटीमध्ये सत्यनारायणच्या पूजेचं सेलिब्रेशन सुरू आहे. संपूर्ण मराठी लोक एकत्र आलेले आहेत आणि सध्या तरी महाराष्ट्राला आवश्यक आहे ना संपूर्ण मराठी लोकांचं एकत्र येणं. रितेश कांबळे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. आणखी एक वाईट बॉल आलाय. हे तुमचं प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. इथे देखील शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन करत असताना धाव एकही मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी संयम आणि अगदी त्या प्राणाच्या प्रवाहासारखं आपण बाबू सरांनाही पाहतोय ना. संयम त्यांनी पंचांची भूमिका खूप चांगली हाताळली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे घेण्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल इथे देखील मिळणार आहे. नो +1 2 धावा मिळतील. त्याचबरोबरीने आमच्या अभय सरांचंही कौतुक करावं लागेल. सिद्धूनी चांगलं कार्य आतापर्यंत केलेलं आहे. याची साथ लाभणं देखील तेवढंच महत्वाचं आहे ना. भावेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. भावेशकडे ती चांगली शैली पाहायला मिळते आपल्याला. वेगळ्या ऍक्शननी गोलंदाजी केली जाते. इथे देखील शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न पंच सांगतात. बॉल अगदी सरळ निघालाय. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल बॅटची हलकीशी इथे कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी मागच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होत असताना
सिंगल इथे देखील मिळणार आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही एक्स्ट्रास वरती कॉन्सन्ट्रेट करता, त्याचबरोबर ते सिंगल डबल ही सुरुवात. 28 झाले. 28. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बाची हलकीशी कडा लागत असताना विकेट किपर थोडीशी चूक करतोय आणि धाव एकही मिळणार नाही. पण बॅटची हलकीशी कडा इथे नक्कीच लागली होती. आवाज अगदी आमच्या मुख्य व्यासपीठापर्यंत आला होता. एवढी मोठी बॅटची एज होती. यशांच्या मागे आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी या स्पर्धेमध्ये लिएंडरचा उल्लेख करणं गरजेचं आहे. खूप चांगलं यष्टीरक्षण लिएंडरनेही केलं होतं. 28 धावा लागल्या धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भावेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इथे देखील फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, चांगली कीपिंग, चांगलं कलेक्शन आता पाहतोय. सिंगल नक्कीच मिळणार आहे. एक धाव पुढे सरसावत आहे. शेवटचा बॉल. धावा लागल्यात 29 धावफलकावरती. थोडासा आवाज तुमच्यापर्यंत येताना थोडासा व्यत्यय आता येत असेल, कारण हरकत नाहीये, येऊ द्या. आणि बाजूच्या सोसायटीमध्ये आपण ती सत्यनारायणाची पूजा पाहतोय. त्यांचं इथे छोटंसं सेलिब्रेशन आहे. तर आपणही आपला थोडासा आवाज तो मॉनिटर करत असताना 5 बॉल 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. 29 एकंदरीत झाल्यात. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. पिचिंग पाहणं गरजेचं आहे. खूप बाहेर पिचिंग होते. लेगस्टम्पच्या सरळ निघालाय. वाईट बॉल येतोय. 30 धावा लागल्या धावफलकावरती. पुढे सरसावलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची फेजवरती बॉल आला होता, पण बॉल सरळ जाऊन आदळतो नॉन स्ट्रायकरला. सिंगलच मिळणार. 31. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 मिनिटांची अवधी आणि त्यातील आपण आतापर्यंत बघितलं ना तर तब्बल 15 मिनिटं घेतलेली आहेत. 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक फेकणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 4 षटकं 18 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. स्पीड अप करा. तसं आपण पंचांची चर्चा करत होतो. रोशन सरांचंही कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रामध्ये चांगलं कार्य त्यांच्याकडून देखील राहिलंय. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. महत्वाच्या षटकामध्ये वेगळ्या ऍक्शननी पहा गोलंदाजी केली जाते. एक वेगळ्या शैलीने बॉलिंग केली जाते. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये ना प्रत्येक बॉलर नवीन काहीतरी घेऊन येतो. एक वेगळी मोमेंटम प्रत्येक बॉलरला लागते. कुणीतरी अगदी आपण पाहतो तर विकेटवरती 15, 20, 25 वेळा बॉल आदळतो आपटतो. कोणीतरी आपल्या हातामध्येच बॉल रोल करत असतो. आणि इथे भावेश पाटीलची एक थोडीशी वेगळी शैली तुम्ही पाहताय. हातामध्ये बॉल थोडासा रोल करेल. 2 ते 4 वेळा बॉल खेळपट्टीवरती आदळेल. त्यानंतर एक वेगळ्या ऍक्शननी ही गोलंदाजी पहा. वा वड बॉल. त्या ऍक्शनवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे ना मित्रांनो, कारण प्रत्येक बॉलर ते नाविन्यपूर्वक काहीतरी घेऊन येतो. आणि तशीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत भावेश पाटील करतोय. वेगळ्या ऍक्शननी गोलंदाजी करतो. पहिले 2 ते 3 वेळा अगदी आपण पाहतो तर बॉल त्या खेळपट्टीवरती आदळतो. त्यानंतर त्याच्या ऍक्शनवरती थोडासा तो पॉज घेतो. तो पॉज घेतल्यानंतर ती हायाम ऍक्शननी थोडीशी बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. मग हा थोडासा खाली येताना बॉलही चांगला डिलिव्हर करतोय. हे बघा, ही ती ऍक्शन, याची चर्चा. आणि थोड्याशा आयाम ऍक्शननी बॉल डिलिव्हर केल्या. बॉल इथे फटका थोडासा फसलाय. बॉल हवेत गेला होता, पण तरी देखील या स्पर्धेची ही मजा राहिली ना की तुम्हाला बॅटरसाठी देखील थोडंसं त्या पॅराडाईज म्हणा, एक त्या मोहात अंधारी बॅटिंग तुम्ही पाहिली आहे. षटकारही मिळतोय तुम्हाला या स्पर्धेमध्ये. रितेश कांबळे आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. रितेश स्ट्रायकिंग एंडवरती होता. त्यांच्याकडून देखील 2 डॉट्स आले. त्यानंतर एक सिंगल आलाय. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 32 धावा धावफलकावरती लागले. 3 विकेट्स गेल्यात. आणि त्या 18 मिनिटांच्या अवधीमध्ये उर्वरित 3 बॉल तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला आतमध्ये तैनात करावाही लागणार आहे. या त्या ऍक्शनची चर्चा करूयात पुन्हा एकदा. बॉल आदळतो. त्यानंतर हाय रेंज वरून डिलिव्हर. हो हो, वड बॉल. अप्रतिम गोलंदाजी. खूप चांगली बॉलिंग केली जात आहे. पुढे आला. बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल अगदी विकेटच्या खूप जवळ ट्रॅव्हल झालाय. सिंगलच मिळाली आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे.
3 म्हणजेच काय तर 33 धावा धावफलकावरती लागलात. 3 विकेट्स गेल्यात. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 22ची बॉलिंग अप्रतिम राहिली आहे. या षटकामध्ये खूप कमी धावा त्यांनी दिल्यात. पुढे आला आणि षटकाराची नक्कीच आवश्यकता होती, कारण या षटकामध्ये 5 बॉलवरती फक्त 2 आल्या होत्या. त्या स्कोरबोर्डचं प्रेशर पाहिलात आणि रितेशला माहित होतं आता इथून आक्रमण करणं हा एकमात्र पर्याय त्याच्याकडे. आक्रमणाचा पर्याय त्यांनी हाताळला, पण बॉलिंग किती अप्रतिम राहिली आहे भावेश पाटीलची. या ओव्हरमध्ये धावा दिला फक्त 2, 1 विकेटाच्या नावावरती. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि तुम्ही 4 ओव्हर फेकण्यासाठी वेळ घेतली आहे. 17 मिनिटं आणि 30 सेकंदांची वेळ तुम्ही घेतलेली आहे. अगदी फक्त 30 सेकंदांनी तुम्ही बचावलेला, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये तैनात करावा लागला असता. चला थोडं स्पीडअप करा. चौथं षटक तेही अगदी 3 मिनिटात तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. टीम जम्बो त्याचबरोबरीने आमचे आशिष मोहिते आणि आमचे अजित यांच्या दोघांचंही कौतुक करावं लागणार आहे, कारण आज संपूर्ण दिवसभरात यांनी दोघांनी खूप चांगली साथ दिली आहे. कुठली स्पर्धा ती तेव्हाच मोठी होते जेव्हा त्या स्पर्धेला सगळ्यांचा हातभार, सगळ्यांचा वाटा असतो. कोणाचा सिंहाचा, कोणाचा खारीचा, आणि त्यामुळेच हे तुम्ही पाहताय माहीमचा महाराजा 2026 हे चषक तुम्ही पाहताय. 16 वर्षांची ही मेहनत तुम्ही पाहताय. तुषार बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी आहे. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली विकेट किपिंग, चांगलं यष्टीरक्षण पाहतोय. बॅटला हलकीशी कडा लागते. येस सर, थँक्यू सो मच. बॅटची हलकीशी कडा लागते आणि त्यानंतर बॉल सरळ मागे विकेट किपरकडे ट्रॅव्हल होतोय. अगदी थोडक्यात तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आमच्या बाबू सरांनी. यावेळेस ऑप्शनच्या प्रचंड बाहेर बॉलची डिलिव्हरी तुम्ही पाहताय. यावेळेस देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल येतो. आणखी एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. अगदी लढत झगडत संघर्ष करत कोकण नगर गोविंदा पथक या क्रिकेट टीमनी आतापर्यंत 35 धावा बनवल्यात. पुढे आला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल अगदी बॅटचा संपर्कही होत नाहीये. विकेट किपिंग खूप चांगली पाहायला मिळते तुम्हाला. भावेश पाटील विकेटच्या मागे, ते क्विक हँड्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील हलक्या हाताने बॉलला पुश करण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल मिळाली, बॅक केलाय. बॅक करत असताना सिंगलच मिळणार आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. धावा लागतात धावफलकावरती.
36 समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. फॉलो थ्रू मध्ये अगदी हलकासा संपर्क झाला हाताचा आणि बॉलचा. हे पहा, हे जे दृश्य तुम्ही आता खरं पाहिलं ना, बॉलरने काय केलं, प्रतिस्पर्धी संघ आहे त्याच्या विरोधात तुम्हाला लढायचंय पण बॅटला आपला पाय आदळला. हेच तर खरं क्रिकेट आहे ना. जे यंगस्टर आज लाईव्ह वाहिनीतनं आमच्या मैदानाच्या आतमध्ये बाहेरून जे क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी आलेत पाहतायत ना, त्यांना ही विनंती आहे मित्रांनो, बॅटिंग शिका, बॉलिंग शिका, फिल्डिंग शिका, पण ही खेळाडू वृत्ती आणि हा क्रिकेटचा रिस्पेक्ट तो सगळ्यात आधी शिकण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. चांगलं काम तुषारचं. बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडीशी संधी निर्माण करण्यात येते. पंचांचा निर्णय काय आहे? येस, 22च्या स्वरूपाने धाव मिळाली आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. येस सर. आणि तिकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मानी पहिल्या बॉलवरती षटकारांनी खातं ओपन केलेलं आहे. बॅटर आउट आहे. येस येस येस, बॅटर आउट आहे सर. आणखी एक विकेटचं पतन. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा तुमच्या स्क्रीनवरती अगदी दूध का दूध पाणी का पाणी करत असताना. वा, खूप चांगला निर्णय. खऱ्या अर्थाने आमच्या लाईव्ह वाहिनीचाही आपण त्यांचंही कौतुक करावं लागेल. बॉल गॅदर केलाय, बॉल हातात आहे आणि बॉल हातात असताना स्टंप्स उद्ध्वस्त केलेत. वा कॅमेरामॅन. अडतीस धावा लागल्या धावफलकावर. शेवटचा बॉल आहे पहिला आणि हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हवे जात असताना सरळ जाऊन हातामध्ये विस्मवतोय. अगदी सगळ्यांना असं वाटत होतं बॉल सरळ येतोय, ट्रॅव्हल होतोय, शेवटच्या बॉलवरती तो षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय का? तसं झालेलं नाहीये. शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर विकेट गेली. धावा लागल्या धावफलकावरती 38 जिंकण्यासाठी लक्ष 39 धावेंचं आहे. हा बघा तो शेवटच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. टार्गेट 38 झाला, 39चं टार्गेट आहे. 8 विकेट गेल्या सर, 8 विकेट गेल्यात.
30 बॉल आणि 39 धावेची आवश्यकता. त्याला थोडंसं स्पीडअप करा. आणखी एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 9 वाजून 5 मिनिटांची अवधी झाली आहे. फक्त मिळतील 18 मिनिटं. त्यात तुम्हाला हे षटकं फेकणं गरजेचं आहे. थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळतो आपल्याला. चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए. 30 गेंदों में जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता होगी. 30 गेंदों और 39 रन जीतने के लिए बनाने होंगे. पहली गेंद प्रसाद आते हुए बॉलिंग ट्रैक पे. भावेश पाटिल स्ट्राइकिंग एंड पे. पहली गेंद पार्टनर स्विप करने की कोशिश. बेहतरीन फील्डिंग. क्या ये रन आउट होगा? जी हाँ, पहली ही गेंद और उस पहली गेंद पे बेहतरीन तरीके से टीम ने किया है रन आउट. कोकण नगर गोविंदा पथक इतिहास उन्होंने बनाया और अब इस मैदान में भी फिर एक बार इतिहास बनाने की उनकी कोशिश है. बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन फील्डिंग और उतनी बेहतरीन विकेट कीपिंग. नए बैटर सोइल आते हुए. अच्छी गेंदबाजी अब तक हमने देखी, लेकिन अच्छी बैटिंग करने की जरूरत है. 39 टू विन. इस बार बहुत बेहतरीन गेंदबाजी, नेचुरल ऑफ ब्रेक यहां पे करते हुए प्रसाद बॉलिंग ट्रैक पे. पहली 2 गेंदों में उन्होंने इंप्रेस करके रखा हुआ है कोकण नगर गोविंदा पथक. अच्छी गेंदबाजी हर्षल ने की थी, अब अच्छी बैटिंग उन्हें करनी होगी. प्रसाद बॉलिंग ट्रैक पे है. बेहतरीन गेंदबाजी अब तक प्रसाद ने की. 2 गेंदों में बस केवल 1 ही रन उन्होंने दिया है और 1 विकेट भी आया है, लेकिन वो भी टीम के हित में वो विकेट आया. एक और मर्तबा हल्के हाथ से बॉल के पास दिशा दिखाने की कोशिश की. बेहतरीन टैप का क्रिकेट है और जब भी हम अंडरआर्म का क्रिकेट देखते हैं उसमें बॉल टू बॉल रन्स हमेशा मुश्किलात पैदा करती है. 3 गेंदों का खेल अब तक हो चुका है. 2 रन्स बने, 1 विकेट गया है. जंबो टीम फाइट बैक करते हुए. सोइल स्ट्राइकिंग एंड पे. इस बार सीधे बल्ले से खेलने की कोशिश. बेहतरीन फील्डिंग. मिड ऑन रीजन पे सिंगल मिलेगा, सिंगल डबल. पहली 12 से 18 गेंदों में हमने हर बार हर टीम को यही करते हुए देखा है. पहली 12 से 18 गेंदों में सिंगल डबल पे कॉन्सेंट्रेट होता है और उसके बाद आने वाली स्लॉग ओवर्स में अटैक किया जाता है. संयम के साथ खेलना पहली 18 गेंदों का हमेशा से इस टूर्नामेंट का. इस मर्तबा रिटर्न क्रीज के बाहर व्हाइट बॉल आता हुआ. एक्स्ट्रा से आपको बचना होगा. अगर आपको ये रन्स बचाने होंगे, डिफेंड करना होगा, तो एक्स्ट्रास आपको कम से कम डालने की जरूरत है. बल्ले का अंदरूनी किनारा लगते हुए बॉल सीधा निकल जाएगी. 1 रन यहां पे भी मुकम्मल होगा. 5 गेंदों का खेल हो चुका है. 1 टू गो. 5 रन्स बने. आखिरी गेंद इस ओवर की. 5 रन बन चुके.
आखिरी गेंद पे भी पैडल स्वीप करने की कोशिश की थी अंपायर से पूछते हुए। जी हाँ, एक और वाइड गेंद। रनों में बढ़ोतरी होते हुए 6 रन बच चुके स्कोर बोर्ड पे। आपको 39 का डिफेंड करना होगा, तो वो डिफेंड करते हुए पावर प्ले के इस पहले ओवर में अब तक बस 6 ही रन बने, बड़ा स्ट्रोक एक भी नहीं आया। उसके पीछे का कारण है कि आपने बहुत बेहतरीन गेंदबाजी की है। इस बार शार्प अंदर आते हुए गेंद, लेकिन ये गेंद भी अंपायर्स कहेंगे कि ये भी गेंद सीधा रिटर्न क्रीज के थोड़े से बाहर की ओर जाते हुए थोड़ा सा टीम मीटिंग कॉल करने की कोशिश। लेकिन पहला ओवर फेंकते हुए आपने अब तक 4 मिनट और 20 सेकेंड का वक्त ले लिया है। 18 मिनट के अंदर आपको 4 ओवर फेंकने भी जरूरी होंगे। अगर आप वो नहीं फेंकते तो एक एक्स्ट्रा प्लेयर आपका बाउंड्री रोप के अंदर आएगा, यानी कि बाउंड्री रोप अभी तक जो 2 प्लेयर्स प्रोटेक्ट कर रहे हैं वो बस एक प्लेयर प्रोटेक्ट करेगा आखिरी ओवर में। आखिरी बॉल इस ओवर का, 7 रन बन चुके, 1 विकेट गया। जंबो, उसके साथ कोकन नगर गोविंदा पथक, बेहतरीन पैडल स्वीप का ये स्ट्रोक, एक और सिंगल आता हुआ पहले ओवर का खेल हो चुका है समाप्त। 8 रन बन चुके स्कोर बोर्ड पे, 1 विकेट के नुकसान के साथ टीम जंबो। मित्रांनो, सगळ्यांनाच एक विनंती आहे, लक्षपूर्वक तुम्ही सगळ्यांनीच ऐका। आपल्या एका मित्राची बॅट आहे, बॅट सिल्वो कंपनीची आहे, त्यावरती ब्लॅक कलरची ग्रिप आहे आणि ती बॅट मिसिंग आहे अगदी आमच्या टॉस बॉक्सवरून, जिथे सायकल ठेवली आहे तिथून मिसिंग आहे। आपल्या खेळाडूची बॅट आहे आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने ना बॅट म्हणजे काय, तर बॅट म्हणजे एका बॅटरसाठी, एका खेळाडूसाठी सर्व काही आहे। तो त्याचा श्वास आहे, ते त्याचा प्राण आहे। तर कुणाकडे चुकून आली असेल तर प्लीज ती बॅट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती कुणाला मिळाली असेल, कुणाकडे आली असेल तर प्लीज ती बॅट येऊन देऊन जा प्लीज। आमच्या एका खेळाडूची बॅट आहे आणि जेव्हापासून ती बॅट हरवली तो खेळाडू अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसलेत। त्यांची विनंती आहे की सर प्लीज विचारा कुणाला चुकून कुणाकडे गेली असेल तर ती बॅट आमच्यापर्यंत आणून द्या। एका खेळाडूसाठी सगळ्यात मोठं देणगी म्हणजे त्याची बॅट आहे। एका खेळाडूसाठी सगळ्यात मोठं अस्त्र म्हणजे त्याची बॅट आहे। त्याचा श्वास असतो, त्याचा प्राण असतो, अनेक सामने त्यांनी त्या बॅटच्या बळावरती जिंकून दिलेले असतात। तर प्लीज कोणाला मिळाली असेल तर मित्रांनो ती बॅट आमच्या कॉमेंट्री बॉक्सवरती आणून द्या प्लीज। आठ धावा लागल्या धावफलकावरती। प्रसादच्या त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा लागल्या धावफलकावर। इथे देखील पहिलाच बॉल नो पंच घोषित करतात, 9+1 2 धावा मिळतील। अमित आला बॉलिंग ट्रॅकवर। इथे देखील शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज आपण पाहिलं तर बंद केलं, सिंगल इथे देखील मिळाली। असंच क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे। 10च्या जवळपास तुम्ही पाहता तर 9.5च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत। 23 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता आहे। डान्सिंग डाउन द ट्रॅक, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण बॉलर अगदी ते बचावात्मक बॉलिंग करतोय ना, कारण त्या वाचण्यासाठी, त्या बचाव करण्यासाठी थोडीशी डिफेन्सिव्ह बॉलिंग केली जाते। वाईट बॉल आला। इथे देखील पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केला, 9+1 2 धावा मिळतील। कोकण नगर गोविंदा पथक आणि टीमला माहिती आहे ना की आता इथून आपल्याला 23 बॉल 25 म्हणजेच काय तर बॉल टू बॉलची मॅच आहे। एक मोठा फटका मारला मॅच लवकर फिनिश होईल, पण इथून जर फक्त आपण त्या संयमाने, त्या धैर्याने, त्या अनुशासनाने खेळत राहिलो
सिंगल डबल एक्स्ट्रास मिळतात. त्या एक्स्ट्रासला घेऊन कॅपिटलाइज करत असताना आपण खेळत राहिलोत ना, तर मात्र तुम्हाला ही मॅच सहज सोप्या रीतीने जिंकता येईल. सोहिल आता आहे. सोहिल आणि भावेश एक चांगली पार्टनरशिप बनवली आहे त्यांना दोघांनी. रिक्वायर्ड 100 आता मात्र 6.5चा झालेला आहे. यावेळी देखील शेवटच्या क्षणाला बॅटची हलकीशी कडा लागते. इथे देखील ती रिस्की ती चिकी सिंगल घेतली जात आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. 22 बॉल आणि 24 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह केली. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळत आहे आणि अगदी डोळ्यांची पापणी. तुम्ही ती लवली असेल तर कदाचित तुमच्या डोळ्यासमोर हे क्षण मिस झाले असतील. किती फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा हा अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो. 2 धावा कंप्लीट केल्यात. 21 बॉल आणि 22 धावेची आता आवश्यकता असणारे बॉल टू बॉलची मॅच आहे. आता इथून एखाद दुसरा मोठा फटका, एखादी षटकार किंवा चौकार आला तर मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक पाहायला मिळेल. पण डॉट बॉल सातत्याने आले तर मात्र मॅचमध्ये टीम जम्बो आता इथून चांगला संयमी खेळ त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांना माहिती आहे की इथून जिंकण्यासाठी फक्त सिंगल डबलची आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकतेप्रमाणे सध्या तरी कार्य सुरू आहे. 20 बॉल 21. ओहो व्हॉट अ स्ट्रोक. समोर आणि समोरूनच बॅटरला जावं लागणार आहे बाहेर, कारण स्ट्रोक चांगला खेळले होते. पण इथे तुम्हाला अगदी त्या व्ही रिजन मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळणं गरजेचं आहे. बॉल गेला बाहेर आणि बॅटरलाही बाहेर जावं लागणार आहे. आवश्यकता होती का? जर आपण पाहतोय तर सिंगल डबलनी मॅच तुम्ही जिंकू शकता होतात, पण तरी देखील इथे 19 बॉल आणि 21 धावेची आता आवश्यकता आहे. इथे आलेत आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर लेट कटचा प्रयत्न केला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. चला, कोकण नगर गोविंद पदक 2 षटकं आपण फेकलेत आणि 2 षटकं फेकण्यासाठी आपण तब्बल 8 मिनिटांची अवधी घेतलेली आहे. थोडं स्पीडअप करा. 18 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. मॅच क्लोज नक्कीच आहे, पण थोडं स्पीडअप करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. अठरा बॉल 20. ओमकार येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. कोकण नगर गोविंदा पथक. इथे देखील बॅकफुटला जाऊन बॉलला हलक्या हाताने फक्त पंच केला. दिशा दाखवली आहे बॉलला. चांगली फिल्डिंग. फेकी वेगवान आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. यालाच तर म्हटलं जातं ना की दुष्काळात आलेला हा 13वा महिना आहे. फिल्डिंग चांगली केली, त्याचबरोबरीने जेव्हा फेकी तुम्ही करत होतात, फेकी करत असताना प्रचंड वेग त्या फेकीवरती होतं आणि त्यामुळे अंगाला हाताला बॉल अदळला, पण तरी देखील ना बॉल थांबला नाही.
2 धावा मिळाल्या. ओमकार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. 17-18चं समीकरण. मी बोलतो बोलताना इथे देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने बॉलला पंच केलाय. इथे देखील पुश करो खुश रहो सिंगल लो हा एकच पवित्र सध्या तरी तुम्हाला टीम जम्बोचा पाहायला मिळतोय. पंधरा बॉल 15 धावेची आवश्यकता आहे. हाई बॉल लेग स्पिन करण्याचा प्रयत्न राहिला पण आणखी एक वाईट बॉल आला. एक्स्ट्राज वरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. ते एका धावच्या साईने आता धावफलक देखील हळूवारपणे थोडंसं पुढे जात आहे. आता याच खेळाची आवश्यकता आहे ना. एका दिशेला तो भावेश लढतोय, तो चांगला लढतोय, चांगला खेळ करतोय भावेश पाटील आपल्या टीमसाठी. हा बॉल प्रचंड ऑप्शनच्या बाहेर. अगदी खेळपट्टीचा पाहिलात विचार केला तर खेळपट्टीच्या शेवटी बॉल आदळलाय. हलक्या हाताने बॉलला पुश केला. सिंगल इथे देखील मिळणार. इथे पण लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. तिकडनं आणखी थोडंसं बाहेर निघतोय. लेग स्पिन होतोय. आणखी एक वाईट बॉल आहे. एक्स्ट्रासला रोख लावणं गरजेचं आहे. कोकण नगर गोविंदा पथक. अभिजित शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या अभिजित साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे आपल्या हक्काच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये. माहीमचा महाराजा या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी. स्कोर स्कोर ओके. सर 12 बॉल 10 धावेची आवश्यकता. ती सगळ्या दिशेला तो थोडासा थकवा जाणवतोय ना आपल्याला. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने बाबू सर थोडं कॉर्डिनेशन कठीण होत आहे. कारण आपल्याला इकडेही तो साऊंड आणि त्या व्हायब्रेशन्समुळे आपल्याला थोडंसं इथे कॉर्डिनेशन करणं कठीण होत आहे. 12 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता आहे. इथे अनेकांच्या फोनमध्ये अभिषेक शर्माची बॅटिंग एन्जॉय केली जाते. अनेक जण माहीमचा महाराजा हे चषकही एन्जॉय करतायत. आणि अगदी बाजूलाच
चला थोडं स्पीडअप करा. प्रसाद येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटक ज्याने हाताळलं 8 धावा दिल्या होत्या. आता त्याला 12 बॉल आणि 10 धावेचा बचाव करायचा. तो केला जाईल का? पहिलाच बॉल चिप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. विकेट मिळेल का? स्ट्रायकर एंड वरती प्रश्न विचारला जातोय आणि प्रश्नाचं उत्तरासाठी आपल्याला नॅशनल स्पोर्ट्सच्या वाहिनीकडे जाण्याची आवश्यकता आहे. झटपट फटाफट. बॅटर आउट. बॅटर आउट. अगदी आपण पाहतो ऍक्शन रिप्ले. खूप चांगलं स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. खूप चांगली क्लिअरिटी, ती क्वालिटी, ती विकेट मिळते आणि खूप चांगलं ॲनिमेशनही तुम्ही पाहता नॅशनल स्पोर्ट्सचं. जिथे 12 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता असताना पहिलाच बॉल आपण पाहतो तर विकेटही गेली आहे. पण महत्वाचं काय तर तो पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. आता 11 बॉल आणि 10 धावेंवरती मॅच येऊन ठेपली. थोडासा क्लोज एन्काउंटर तुम्ही पाहताय. हो, इथे आडवा बॅटनी क्रॉस बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. दोन्हीही भावेश आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. टीम जम्बो खेळते आहे पण त्याच बरोबरीने प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सगळ्यांना असं वाटलं होतं 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. मॅच एका दिशेला जाते की काय? जम्बो संघ अगदी निर्धास्तपणे हा विजय मिळवतो की काय? पण नाही आहे, तसं नाही आहे मित्रांनो. हे अंडरअपचं क्रिकेट आहे ना, हे नेहमी तुम्हाला त्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागते निर्णयासाठी. हलक्या हाताने आतमध्ये बॉल आलाय. हलक्या हाताने बॉल पुश केलाय आणि इथे देखील चांगली फिल्डिंग केली जात आहे. सिंगलच मिळणार आहे एका धावेसाठी. सिंगलसाठी एक धाव आणि ती एक धाव त्या एका धावेसाठी. पहा ती फाईट, पहा ती लढाई. हे ते कानमंत्र दिले जात आहेत. मॅच कुठे आहे तर मॅच अगदी 9 बॉल आणि 9 धावेंवरती येऊन ठेपलेली आहे. नऊ बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता. त्याला थोडंसं स्पीडअप करा. अगदी 17 मिनिटांची अवधी आतापर्यंत घेतलेली. हे 3 बॉल एका मिनिटामध्ये फेकणं गरजेचं आहे. इथे स्विच करण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर सज्ज आहे, सुसज्ज आहे. विकेट मिळेल का? तर आणखी एक विकेट तुम्हाला जाताना पाहायला मिळते. वर्ड मॅच. चांगला सामना हाही रंगणार, यातही ती मात्र शंका नाही आहे. हा तो ऍक्शन रिप्ले. स्विच करण्याचा प्रयत्न भावेश पाटीलने केला होता. बॉल बॅटला अदळला नाही आणि त्यानंतर विकेट किपिंग. वा, अप्रतिम दर्जेदार विकेट किपिंग.
जिथे असं वाटतं मॅच एका दिशेला झुकते की काय, जम्बो संघ अगदी सहज सोपा हा विजय मिळवतो की काय, पण समोर कोण आहेत ना, समोर ज्यांनी नेहमी संघर्ष केलाय, ज्यांनी नेहमी संकटांवरती मात केली आहे, असा कोकण नगर गोविंदा पथकाचा हा क्रिकेटचा संघ तुमच्या समोर आहे. वा, विश्वविक्रम ज्यांनी आपल्या नावावरती केला. आणि आता देखील आणखी एका विक्रमाकडे वाटचाल सुरू आहे, पण इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न, सिंगल इथे देखील मिळणार आहे. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची अजूनही आवश्यकता आहे. 7 बॉल 8. भावेश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ओहो, इथे शार्प ऑफ स्पिन होतोय, बॉल आतमध्ये येतोय, सिंगल घेतली जाणार आहे. शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर सिंगल आलेली आहे आणि मॅच अगदी डोलामान परिस्थितीमध्ये येऊन ठेपली आहे. 6 बॉल आणि मॅच सांगते कुठेही जाऊ नका. माहीमचा महाराजा चषक पाहण्यासाठी आलेले आहात ना, रहा, उभे राहा, मिळालेली जागा पकडून ठेवा. 6 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे, पण विकेट्सला प्रथम प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना कोकण नगर गोविंदा पथकाच्या विकेट्स गेल्यात 8 आणि आतापर्यंत टीम जम्बोच्या विकेट्स गेल्यात 5. म्हणजेच काय तर 6 बॉल आणि 6 केल्या तरी देखील तो विजय तुम्हाला मिळू शकतोय. पण जर मात्र तुम्ही 3 ते 4 विकेट्स गमावल्या त्यानंतर टॉसला प्राधान्य दिलं जाईल. वा, सहा बॉल आणि 7 धावेची आवश्यकता असताना इथे पहिलाच बॉल टॅप केल्या, बॉल कव्हर रिजन वरती सिंगल मिळणार आहे. सिंगल मिळाली जात आहे, सिंगल मिळते. त्या सिंगलच्या साह्याने धावफलक आता पुढे गेलेला आहे. 6 बॉल 7 धावेची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आली, म्हणजेच काय तर 5 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आहे. पण 5 बॉल पास केले तरी देखील मॅच तुम्ही जिंकू शकताय, कारण तुमच्या विकेट्स गेल्यात 5. टीम जम्बो समोर फाईट करण्यासाठी कोकण नगर गोविंदा पथक आहे. त्यासोबतच तुम्ही आमच्या स्क्रीनवरती, धन्यवाद नॅशनल स्पोर्ट्स आपले देखील कॉमेंटेटर, थँक्यू. उद्या सागर सरांचे नाव ऍड होईल. पुढचा बॉल इथे देखील पायावरती आदळला, पहिली धाव कंप्लीट केली जाणार आहे. थोडंसं चाचपडत असताना धाव पूर्ण होईल का, फेकी केली आहे आणि इथे काय झालंय, इथे विकेट किपरनी, यष्टीरक्षकांनी शेवटच्या क्षणाला हातातनं ती संधी गमावली आहे. हातातनं संधी गमावतायत की मग तुम्ही हातातनं हे चषक आणि या चषकाची संधी गमावलेली आहे, कारण खूप कठीण आहे. प्रत्येक धाव, प्रत्येक रन ही खूप कठीण घेतली जात आहे. 2 धावा इथे ऍड झाल्या, म्हणजेच काय तर मॅच आता पुन्हा एकदा थोड्याशा डोलामान परिस्थितीमध्ये आलेली आहे. आदित्य आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आदित्यनी 2 बॉलवरती 3 धावा दिल्या. 4 बॉल 4 धावेची आवश्यकता असणार आहे, पण जर मात्र इथून एखादी डॉट बॉल आला तर मॅचला मजा येईल. पण जर इथून एक मोठा फटका आला तर मॅचमध्ये जम्बो संघ, पण जर डॉट बॉल आला, विकेट मिळाली तर मात्र कोकण नगर गोविंदा पथक, मॅच कुठेही जाऊ शकते. तुम्ही कुठेही जाऊ नका. इथे देखील आली 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 विकेट आली आहे, आदित्यनी आणली आहे. कोकण नगर गोविंदा पथक नावातच संघर्ष आहे, अनेक वेळेस संघर्ष केलाय आणि असंच नाव त्या शिखरावरती जात नाहीये. काय विकेट किपिंग केली आहे, एका हाताने बॉल अडवल्यानंतर सरळ जाऊन यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. तुम्हाला चुका नक्कीच करतात, तुम्ही चुका करता मैदानावरती, पण त्या चुका सुधारवण्यासाठी ही दुसरी संधी नेहमीच मिळते. त्या संधीचं सोनं केलंय, विकेट मिळाली आहे. बॉल टू बॉल मॅच आहे. आता इथून जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे.
प्रत्येक बॉल बघा, हे कानमंत्र हे एक्सप्लेन केलं जात आहे. बॅटर काय करण्याचा प्रयत्न, असं म्हटलं जातं ना, एक नॅचरल लीडर तो विकेटच्या मागे असतो, तो तुमचा विकेट किपर असतो. 3 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे, पण अजूनही 3 केल्या तरी देखील मॅच तुम्ही जिंकू शकताय. जम्बो किंवा कोकण नगर गोविंदा पथक. अमित आहेत यशांच्या मागे आणि एक चांगला लीडर म्हणून अमितही उभारलाय. कोकण नगर गोविंदा पथक लीड चांगला करतोय. 3 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. धगधग धगधग अगदी मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या हृदयामध्ये चालू आहे. पण त्याचबरोबरीने जर आपली ही मनस्थिती आहे, आपण या परिस्थितीमध्ये आहोत, तर विचार करा मैदानाच्या आज जे खेळाडू खेळत आहेत ना, त्यांची मनस्थिती काय असेल. प्रत्येक जण येतोय, संघामध्ये 10-11 जण खेळत आहेत आणि तिकडे अगदी पाहिलं तर लाईव्ह वाहिनीवरती प्रेक्षक भरपूर एन्जॉय करतायत. शुभम येतोय, नवीन बॅटर. शुभमच्या खांद्यावरती ती जबाबदारी असणार आहे. शुभमला अगदी आता संयम आणि खेळ करावा लागेल. शुभमला आता सगळं काही पणाला लावावं लागणार आहे. बॉलिंग आदित्य करतोय. आदित्यने देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. त्या 2 धावा आल्या, पण त्यानंतर त्यांनी डॉट टाकण्याचा प्रयत्न केला, डॉट टाकलाय. मॅच अशा सिच्युएशन मध्ये जिथून मॅच कुठेही फिरू शकते. 3 बॉल 4 धावेची आवश्यकता आहे. माहीमचा महाराजा तुम्ही पाहता, एन्जॉय करता. त्यातील आणखी एक महत्वाची लढत आहे. इथे विकेट आदित्यच्या नावावरती, त्याचं सेलिब्रेशन. ज्या मैदानावरती तुमच्या पराभवाची चर्चा झाली, त्याच मैदानावरती तुमच्या संघर्षाने, तुमच्या मेहनतीने तुम्ही विजय कसा मिळवू शकता याचं जिवंतमय उदाहरण म्हणजे सध्या तरी कोकण नगर गोविंदा पथक आणि त्यांचा गोलंदाज आदित्य करून दाखवतोय. वॉट अ मॅच. टॉप ऑफ लेग स्टंप उडवतोय. आणखी एक विकेट. हो 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 हो, बघा हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. आणि अगदी काल परवापासून संपूर्ण माहीमकरांनी ऐकलं असेल ना की मी हेच म्हणत आलोय, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, हा क्रिकेटचा खेळ आहे. येस सर. विकेट गेल्यात 7, म्हणजे काय तर 2 बॉल 4 धावेची आवश्यकता, 3 चालू शकतोय. समोरच्या संघाच्या 8 गेल्या होत्या. विकेट्स अगदी बरोबरीने असल्या, मग त्यानंतर आपल्याला टॉस पाहावा लागेल. टॉस कोण जिंकलाय? जम्बोनी जिंकलाय का? टॉसही जम्बो संघाने जिंकलेला आहे. पण आता इथून ही खूप मोठी मीटिंग घेतली जाते. चला थोडंसं स्पीडअप करा. असंही नेहमी आपण म्हणतो ना की हॅलो, असंही नेहमीच आपण म्हणतो ना की संघर्ष करायला लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. तो करतोय. दोन्ही संघ करतायत. 2 बॉल आणि 4 धावेची आता आवश्यकता असताना मॅच कुणाच्याही दिशेला जाऊ देत. विजय क्रिकेटचा आणि विजय माहीमच्या महाराजाच्या चषकाचा असणार आहे. पण गोलंदाज आदित्य हा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. मित्रांनो, होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. हॅट्रिक मिळेल का? 2 बॉल 4 धावा पूर्ण केल्या जातील का? वॉट मॅच. काय क्रिकेटचा खेळ आहे. इथे बॉल हवेत बाहेर. आदित्यचं सेलिब्रेशन. वाह, काय खेळ केला आदित्यने. लोग पूछेंगे तुमने कैसे किया, बस मुस्कुरा कर कह देना हर रोज हारा हूं इस एक दिन जीतने के लिए, हर रोज हारा हूं ये एक पल अपने नाम करने के लिए. संघर्षाचा नेहमी विजय होतो आणि तो विजय तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. आदित्य आहे आणि त्या आदित्यनी हा खऱ्या अर्थाने दैदित्यमान क्रिकेटच्या सोहळ्याला आपल्या नावावरती केलेला आहे. वा आदित्य. नवीन बॅटर आर्यन येतोय. एक नवधूत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पण आदित्यनी काय खेळ केलाय. एक बॉल 4 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रूल्स तुम्हाला समजवतो. दोन्ही संघांच्या विकेट्स अगदी समान आहेत. पण आता इथून टॉस ज्या संघाने जिंकला त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे काय तर टीम जम्बो, तुम्ही अजूनही जर या बॉलवरती 3 काढल्या तर विजय तुमचा, 4 काढल्या तर विजय तुमचा. पण तसं होईल का? 1 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. आतापर्यंत काय घडलं ते महत्वाचं नाहीये, आता काय घडतंय ते महत्वाचं असणार आहे. 1 बॉल आणि 4 धावेंवरती मॅच येऊन ठेपलेली आहे. कुछ कर गुजरने की चाहो तो मर मिटने का जुनून होना जरूरी है, मर मिटने का जज्बा होना जरूरी है. व्हाट अ मॅच. काय संघर्ष तुम्ही पाहिलाय.
काय मैदान तुम्ही गाजवलाय, पण आता हा बॉल हा चांगला हाताळावा लागणार आहे. आर्यननी जर या बॉलवरती मोठा फटका मारला तर मात्र संपूर्ण जम्बो टीम त्याला डोक्यावरती उचलून घेईल. पण आदित्यनी जर हा बॉल चांगला हाताळला तर मात्र संपूर्ण कोकण नगर गोविंदा पथक आणि तो अजून एक इतिहास त्यांच्या नावावरती राहणार आहे. व्हॉट अ मॅच. कोणाच्या नावावरती विजय लागेल, कोणाला पराजय लागेल, पहिलीच ती मॅच तुम्ही पाहताय. शेवटचा तो बॉल आहे आणि हा शेवटचा बॉल, एक बॉल 4. मित्रांनो होऊन जाऊ द्या एकदा जोरदार टाळ्यांनी करा या बॉलचं स्वागत. एक बॉल आणि 4 धावेची आवश्यकता असणार आहे. जम्बो किंवा कोकण नगर गोविंदा पथक, आर्यन की आदित्य. आदित्यनी विकेट हॅट्रिक संपादन केली आहे, पण तो सांगतोय थांबा थांबा थांबा. आदित्य सांगतोय थोडंसं थांबा, थोडंसं होल्ड करा. अगदी प्रेक्षकही म्हणतात ना, जे अगदी ब्लड प्रेशर आणि हार्टचे पेशंट आहेत ना, त्यांना विनंती आहे नका बघू. तुम्ही थोड्या वेळानंतर आमच्या लाईव्ह वाहिनीवरती या आणि तुम्ही त्यानंतर हायलाइट्स पहा. पण तुम्ही जर मैदानाच्या बाहेर उभा आहेत, मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत, तर तुमच्या हृदयाचा काळीज अगदी धक 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 करतोय. ते माझ्यापर्यंत ऐकायला येत आहे. एक बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. चला, भरपूर विलंब आपण घेतला. आता हा बॉल फेकण्यासाठी आणखी डिले नको आहे. हा बॉल आत्ताच्या आत्ता फेकणं गरजेचं आहे. आर्यन कुठे आलाय? अर्ध्या विकेटवरती तोही खेळाडू आलेला आहे. आता काय होणार या बॉलवरती? मिस्टायमिक स्ट्रोक, बॉल जाईल, विकेट मिळते. कोकण नगर गोविंदा पथक या संघर्षाचा विजय झालाय आणि या संघर्षाचा संकनाद होत असताना हा विजय मिळवलाय कोकण नगर गोविंदा पथकाने. आणि यानंतरची सगळी जबाबदारी केदार यांच्या खांद्यावरती असणार आहे. या केदार, खऱ्या अर्थाने मला माहीमकरांनी हेच दाखवून दिलं की आमच्यामध्ये टॅलेंट सगळं काही आहे. मग तुम्ही क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटचा खेळ खेळून घ्या, की मग आम्हाला गुणलेखकाची भूमिका द्या, किंवा मग समालोचन करत असताना आमच्या हातामध्ये माईक सुपूर्द करा. तुम्हाला जेव्हा तो खेळ चांगला करायचा